तर मराठा आरक्षणासंदर्भातली या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय। मागासवर्ग आयोगाने सादर केलेला दोषपूर्ण आणि योग्य नसल्याचं मत चंद्रलाल मेश्राम यांनी व्यक्त केलंय। त्यामुळे आयोगाने सादर केलेला अहवाल कोर्टात टिकणार नाही असा दावा आयोगाचे माजी सदस्य चंद्रलाल मेश्राम यांनी केलाय। तर अहवाल सादर करत असताना सरकारचा सदस्यांवरती दबाव असल्याचा आरोप त्यांनी यावेळेस केलेला आहे। तर मागासवर्ग आयोगाचा अहवाल दोषपूर्ण असल्याचं मेश्राम यांचं म्हणणं आहे। तर चंद्रलाल मेश्राम यांच्यासोबत खास बातचीत आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी केली आहे, बघूयात। राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचं सर्वेक्षण करून त्याचा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे। मात्र हा अहवाल सादर करण्याच्या 2 दिवस आधी आयोगाचे एक सदस्य निवृत्त न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम यांना सदस्यपदावरून हटवण्यात आलं। मेश्राम सरांना या पदावरून का हटवण्यात आलं, त्याचबरोबर या अहवालावरती मेश्राम सरांची काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेऊयात। स्वतः चंद्रलाल मेश्राम आपल्याबरोबर आहेत। सर, अहवाल सादर झालेला आहे, खूप चर्चा होती या अहवालाची, मात्र हा अहवाल सादर होणार त्याच्या आधीच 2 दिवस तुम्हाला हटवण्यात आलंय। अशी चर्चा आधीपासून ही होती की तुम्हाला हटवलं जाईल? नाही, चर्चा होती म्हणजे काहीतरी त्यांना माझ्याबद्दल शंका आली असेल, त्यामुळे ती चर्चा जनमानसात किंवा सरकारमध्ये असेल। परंतु जो काही आदेश मला प्राप्त झालेला आहे त्या आदेशामध्ये कोणतंही कारण दर्शवलेलं नाही। सर, एक अजून विषय होता की कालावधी जो होता सर्वेक्षणासाठी तो खूप कमी होता, खूप घाईघाई झालं असा एक आक्षेप घेण्यात येतो आणि प्रश्नावलीवरती देखील आक्षेप घेण्यात येतो। प्रश्नावली देखील तुम्हाला दोषपूर्ण किंवा त्रुटी असलेल्या वाटतात आणि कालावधीविषयी काय? या क्रायटेरिया जो बदलवण्याच्या, या प्रश्नावली बदलवण्याच्या आणि सर्वेच्या कार्यपद्धतीमध्ये सर्व दोषपूर्ण झाल्यामुळं मला वाटते मेरिटवर हा अहवाल तयार झालेला नाही आणि त्यामुळं हा अहवाल हायकोर्टात टिकेल की नाही याबद्दल शंका आहे। कारण यापुढं टिकलेलं आहे, ते कसं टिकवायचं ते जाणतायत ते, परंतु सुप्रीम कोर्टात टिकेल या बाबतीत माझी शंका आहे। सर, त्याच प्रश्नावरती येतो की अहवाल तर सादर झालेला आहे, 2021ला एक विशेष अधिवेशन देखील होतं आहे, त्यासाठी तिथं तो मंजूर देखील होऊ शकतो, पण तुमचं म्हणणं आहे की तो न्यायालयात आणि विशेषतः सुप्रीम कोर्टामध्ये टिकणार नाही? हो, माझं तेच म्हणणं आहे। दुसरं महत्त्वाचं असं की जसं आता एका हॉटेलामध्ये बोलावून त्या सदस्य लोकांच्या सह्या घेतल्या आणि दुसऱ्या दिवशी सरकारला सादर केलं। काल तुम्ही रितसर नोटीस देऊन त्यांना कॉपी दिली पाहिजे होती। जसं आता अधिवेशनामध्ये तो अहवाल चर्चेला येईल, आता त्याच्यावर चर्चा कशी करणार? जर सभासदांना विधानसभेत, विधान परिषदेमध्ये तो जर उपलब्ध करून दिला नाही तर ते चर्चा करू शकणार नाहीत। हे सगळं दबाव होतं की हा अहवाल स्वीकारावा आणि त्यांनी थेट सह्या कराव्यात अहवाल न वाचता? अवश्य, कारण मला एक सांगा, कोण स्वतःहून या अपॉर्च्युनिटीचं तिरस्कार करेल? जेव्हा एखादी अपॉर्च्युनिटी आपल्याकडे येते, निश्चितपणे त्या अहवालावर यांनी जी काही प्रक्रिया करायची होती ती केली असते, परंतु तुम्ही त्यांना हे दिलंच नाही। अशा तऱ्हेचं शासनाचं दडपण असल्याशिवाय, शासनाचं इंटरफिरन्स असल्याशिवाय हे शक्य नाही, हे आपणही सांगू शकतो। पण आता त्यांच्यावर कितपत दडपण होतं की अंडर इन्फ्लुएन्स होते हे त्या सदस्यांना आणि अध्यक्षांनाच विचारावं लागेल।